शाकिनपती राकेशला आपण पाहणार आहोत. नावशाकिनपती विकी भोईर असेल. ही सलामी जोडी आपण पाहतो आणि आयोजकांच्या सूचना आल्यात की आपण हा मॅच थोडासा फास्ट करायचा आहे. पंचांना देखील विनंती करूया आपण फक्त वॉर्निंग द्यायचे. कोणत्या प्रकारचा आपण वेळ जास्ती द्यायचा नाही आहे खेळाडूंना. आणि आमचे गावदी मस्कल टीमचे कॅप्टन सचिन देसले पण कुठे असेल तर या पण कमेंट्री बॉक्सचा पण संपर्क साधा. सचिन देसले पण या. गोलंदाज तयार. गेम ऑन. पहिला बॉल कल्पेश केनेचा भरपूर वेगानं आपण पाहतो निघून गेला. विकेट किपर कृष्णाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर वेगवान हा बॉल होता. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी कल्पेश हाताळतो. आपण पाहतो 4 ओव्हरचा मॅच आणि क्वार्टर फायनलची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो ते सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल मामनोली या टीम समोर. पुढचा बॉल ऑन साइडला खेळले. फटका भरपूर चांगला. खेळाडू उपस्थित. मिस टायमिंग होतोय. मिड विकेटला जेल टिपला जाईल आणि लागेल हा पहिला मोठा धक्का संघर्ष क्रिकेट संघ केलेल्या टीमला. फलंदाज राकेश 0 वरती बाद. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू भरपूर चांगले या ठिकाणी बॉलवरती आले. व्यवस्थित जजमेंट चांगलं होतं आणि बॉलला कलेक्ट केला आणि पहिला धक्का लागतोय संघर्ष क्रिकेट संघ केळली या टीमला. आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन कल्पेश केनेला मिळते. ही पहिली सफलता. मॅच भरपूर चांगला पाहायला मिळतोय कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आपल्याला पाहायला मिळतात. एकाच कॅलिबरीचे दोन्ही संघ आहेत. त्यामुळे तुम्हाला हा मॅच भरपूर चांगला पाहायला मिळेल. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन शाकिनला आपण पाहतो विकी भोईर येतोय. तर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा तयार कल्पेश केने. हा ट्रॅकर फटका भरपूर चांगला. स्कोर ऑफ द विकेटने खेळले. शपवून खेळले होते. बॅकआउट स्क्वेअर लेगला दोन खेळाडू चेंडूच्या मागे धावतील. मात्र चेंडू थांबणार नाहीये. जाईल चेंडू बॅकआउट स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या बॅटमधून पहिला चौकार. खातं खुलं करतो विकी भोईर. आपण पाहतोय 4 या धावसंख्येनं अकाउंट ओपन करतो आपल्या संघाचं आणि स्वतःचं. कल्पेश तयार. उर्दू विकेट. ऑन साइडला खेळले. फटका अजून एक चांगला पाहायला मिळतोय. खेळाडू उपस्थित. वाईडिश लॉंगॉनला फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या विकीनं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. आपण पाहतोय 6 धावा स्कोर कडवती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहतोय. एक गडी बाद झाला. राकेश 0 वरती बाद झाल्याने आता 3ऱ्या क्रमांकावरती संदेश आलेत बॅटिंग साठी. ओव्हर मधील बॉल झालेत. आपण पाहतो एकूण 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडू या पारभईच्या षटकात शिल्लक असतील. विकी स्ट्रायकिंगला स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. हरिभास अटेंड करतात. दूध आणि तलवारचा वापर केला. सक्षम ठरत नाही. हा बॉल वरती हा पटका खेळण्यासाठी तुमच्या मध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा आणि त्यानंतर चेंडूवरती तेच नजर हवी तरच हा पटका तुम्ही व्यवस्थितरित्या सजू शकता मैदानावरती. इथे विकी बीट झाले आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम चेंडू फुलटॉस बॉल. चुकीला माफी नाही घ्या. यावेळेस मात्र सक्षम झाले. आपण पाहतो रिव्हर्सच्या माध्यमातून विकी भोईरच्या बॅटमधून येतोय हा मोठा फटका. षटकार. ओव्हर नंबर फर्स्ट गॉन. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. सुरुवात भरपूर चांगली झाली ओव्हरची. कल्पेश केनेच्या माध्यमातून एक विकेट देखील त्यानं कॅरी केली होती. दुसऱ्या बॉलवरती मात्र विकी आले शाकिनला. विकीने एक चौकार आणि शेवटच्या बॉलवरती एक षटकार ठोकला. टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच केळली टीमच्या.
संदेश असेल तर स्ट्रायकनिनला साथ द्यावी लागेल विकी भोईरची. संदेश देखील कारण की समोरचा संघ देखील ताकदवर आहे, त्यांच्यामध्ये खोलवर फलंदाज आहे, त्यामुळे त्यांच्या समोर खेळण्यासाठी तुम्हाला 4 ओव्हरमध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज कुणाल. उर्दू विकेट. डिफेन्स क्रिकेट पहिला बॉल होता, सन्मान दिला जातो. फक्त ड्राईव्ह केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित, फक्त सिंगल मिले स्ट्राईक विकीकडे रोटेट केली. संदेश आपण पाहतोय कारण की त्याला देखील माहिती आहे विकीमध्ये क्षमता गुणवत्ता भरपूर आहे आणि 2 फटके देखील त्याने खेळलेत, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न संदेशने केला. टीमची टोटल सिंगल पुढे सरकली आपण पाहतोय 13 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यान संतोषजी कुर्ले साहेबांचा देखील शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम आपलं देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. जाऊया मैदानावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कुणाल स्ट्रायकरमध्ये फलंदाज विकी भोईर. खोदून काढतोय बॉलला, फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने खेळलाय क्षेत्रक्षेत्रातील कव्हरला आणि इथून तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. टीमची टोटल 2 पुढे सरकली आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. सिंगल डबल विकी देखील या ठिकाणी आपला धावफलक हलतो ठेवतो आणि आपण पाहतो आपल्या टीमचा डाव थोडासा तो सावरतो कारण त्याला देखील माहिती आहे विकेटवरती थोडंसं टिकावं लागेल. अजूनही आपण पाहतोय 2 षटकं देखील शिल्लक असते, त्यामुळे थोडासा टायमिंग तो देखील मैदानावरती घेत असताना शॉट पॉइंट मध्ये आता क्षेत्ररक्षण ठेवला गेला विकीसाठी. आपण पाहतोय ऑनसाइड मध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ऑनसाइडला खेळलेत खेळाडू पुन्हा एकदा मिड विकेटला तैनात. बॉल पर्यंत पोहोचू शकला नाहीये. वेट अँड वॉच क्रिकेट. वाट पहिली बॉलची, पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचलला कल्पेश केलेना, फेकी केली तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये कुणालनं भरपूर चांगली सुरुवात केली आहे. विकीला थोडंसं शांत ठेवतोय. एकूण बॉल त्यानं फेकलेत 3 बॉल आणि फक्त 3च धावा खर्च, 4 धावा खर्च करतो आतापर्यंत गोलंदाज कुणाल आपण पाहतोय. मोठे फटके नाही आहेत. पहिल्या षटकामध्ये विकीनं 1 षटकार 1 चौकार दाखवला. आता शांत क्रिकेट या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. चेंडू यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. आउटसाइड ऑप्शनच्या भरपूर बाहेर निघाला हा चेंडू. हेच पंचांनी पाहिलं, वाईटचा इशारा आला. टीमची टोटल 1 ने पुढे सर केलं 17 धावा फलकावरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चेंडू यावेळेस मध्ये टप्पा पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला. फलंदाजाला बीट केलं पूर्णपणे. विकेट किपर कृष्णा केडेच्या हातामध्ये जाऊन विसावला. डाऊन बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं षटक आतापर्यंत कुणालच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. टाकेल फलंदाज पुन्हा एकदा संदेश. ऑनसाइडला खेळले, प्रॉपर कनेक्शन, स्वीट साऊंड, मात्र खेळाडू उपस्थित, फटका फसला मिड विकेट रिजनला आणि लागतोय हा दुसरा धक्का. संघर्ष क्रिकेट संघ केळली या टीमला. फलंदाज संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. झाला आणि इथून दुसरा धक्का लागतोय. मी म्हणेन खेळली या टीमला. चांगलं षटक आतापर्यंत 5 बॉल फेकलेत आणि धाबा खर्च केल्यात गोलंदाजांना फक्त 5. कुणालची मी प्रशंसा करेल. आपण पाहतोय 5 चेंडूने फक्त 5 धाबा त्याने खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम बॉल विकीसाठी हा बॉल, फटका भरपूर चांगला, एक्साइटिंग पॉवर आणि चेंडूला पाठवलाय वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. विकीच्या पाठमधनं बिगिट षटकार.
टीमची टोटल आपण पाहतोय एकूण स्कोर 23 23 धावा फलकावरती. एका बाजूला विकी भोईर चांगली बॅटिंग करतो आपल्या टीम साठी, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळत नाहीये. लगातार गडी देखील बाद झालेत, कारण की सलामीवीर राकेश शून्यावरती बाद झाला. त्यानंतर विकीने 2 मोठे फटके दाखवले त्याच ओव्हरमध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये इथे संदेश बाद झाला आणि शेवटच्या बॉलवरती विकीनं अजून एक षटका अटकला. चांगली बॅटिंग आणि दुसऱ्या बाजूला साथ मिळत नाहीये. इथून आता जयेश आला, चौथ्या क्रमांकावरती साथ देईल का? विकीची फटका भरपूर चांगला. पुन्हा एकदा वाईडी स्ट्रॉंग आपला खेळाडू उपस्थित. हे चित्रच मैदानावरती पाहायला मिळतंय. एक मोठा फटका विकी ठोकतोय आणि लगेच त्यांचा फलंदाज किल्ला दुसरा एंडला बाद होतोय. हा लागतोय तिसरा धक्का. संघर्ष क्रिकेट संघ केळली टीमला. जयेश शून्यावरती बाद. मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आपण घ्यायचा पंच, कारण की जेव्हा जेव्हा मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल तेव्हा तेव्हा तो घेतला जाईल. पंच मॅच बॉल चेक करतील. हे चेंडू ह्या ठिकाणी थोडासा ओला झालाय, कारण की आपण पाहतो थोडस ओलसर जागा त्या साईडला आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच हे चित्र आम्ही पाहत असतो. या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चेंडू हरवले जातात, भिजले देखील जातात. कृष्णा तयार. विकीसाठी हा बॉल पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला होता. अशा पळून खेळण्याचा प्रयत्न केला विकीनं. जागा बनवली होती, बॅकफूट वरती भरपूर गेले होते, मात्र बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. इथून लेग बायच्या स्वरूपाने मिळते सिंगल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहतो 24 24 धावा फलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये कृष्णाने देखील चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची. पहिल्या बॉलवरती गडी बाद केलाय आणि दुसऱ्या बॉलवरती आता ही सिंगल खर्च करतोय. धावसंख्या थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू आहे. इथून मोठे फटके मारावे लागतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय महेश. उलटा चेंडू, मात्र गती हवेमध्येच कमी होती बॉलची आणि लॉंगॉनला पुन्हा एकदा फटका बसला. लगातार विकेटचं पतन. फलंदाज बाद. लगातार विकेटचं पतन आपण पाहतोय. धावसंख्यामध्ये स्थगित. एकूण स्कोर थांबलाय 24 24 आकड्यावरती. एका बाजूला विकी भोईर आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतो. मी म्हटलं होतं त्याला साथ द्यावी लागेल आणि साथ देत नाहीत फलंदाज. लगातार शून्यावरती गडी बाद झालेत. आपण पाहिलं महेश देखील शून्यावरती बाद, जयेश देखील शून्यावरती बाद आणि राकेश देखील शून्यावरती बाद. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, इथून फटका बसला. व्हेरी गुड कॅच. शॉट स्क्वेअर लेगला चांगला झेल टिपला जाईल. खेळाडू तिथे सुनील केने होते. चांगला झेल टिपला जाईल आणि वाघाची शिकार मैदानावरती केली जाते. सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता, कारण की कृष्णा केने आणि आपण पाहतो त्यांच्या टीमला माहिती होते की ही विकेट किती महत्वपूर्ण होती. ती विकेट कॅरी झाली आहे. विकी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. सर सेनापती आता आउट झालाय. आता मात्र संघाचा डाव कोणते खेळाडू सावरतील?
विकी बाद झाले, ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्यानं मोठी फटकेबाजी देखील केली होती, त्याला साथ मिळाली नाही. स्विच हिटचा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट त्यानं गमावली आणि आता जोडी आपण पाहतो एका बाजूला विजय आणि दुसऱ्या बाजूला अजय आपल्याला पाहायला मिळेल. विजय आणि अजय दोन्ही बंधुराज मैदानामध्ये आपण पाहतोय. शाखेमध्ये फलंदाज अजयला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला, सक्षम ठरत नाहीये. फुलटॉस बॉल होता, मध्ये तो संधीचा फायदा उचलू शकला नाहीये. बॉल व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मिळेल फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचेल 25 या आकड्यावरती. या षटकामध्ये कृष्णा केल्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली, कारण की 5 बॉल त्यानं फेकलेत आणि 3 विकेट्स त्यानं कॅरी केल्यात आतापर्यंत. महत्वपूर्ण विकेट जे की त्यानं कॅरी केली ती विकी भोईरची. आता थोडासा बॅकवर्डवरती असेल तो म्हणजेच संघर्ष क्रिकेट संघ किल्ले टीम 25 धावा फलकावरती. अंतिम चेंडू षटकात आहे शिल्लक. विजयसाठी बॉल ऑन साइडला खेळलेत, फटका चांगला बाला मिळतो. गॅप मध्ये चेंडू असेल आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडू जाईल वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती विजयच्या बॅटमॅनना हा चौकार. पाण्याची मागणी तिथे केली जाते, जरा स्पीडअप करा. पण लवकरचा मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते. यस डीज आहे. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतोय 29 धावा फलकावरती. आता अंतिम षटक असेल, 30 ओव्हरचं षटक असेल. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाईल. विजयच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला, दुसऱ्या बाजूला अजयला आता मोठे फटके मारावे लागतील. अजय आणि विजय ही जोडी मैदानावरती. 30 ओव्हरच्या षटकामध्ये टार्गेट केलं जाईल का? गोलंदाज आपण पाहतोय निखिलला. धाबांची आवश्यकता मी म्हटलंय. समोरचा संघ भरपूर ताकदवर आहे. अर्थातच आपण पाहतोय निंबोली बी संघ आपण पाहतोय त्याच्यामध्ये खूप खोलवर फलंदाजी आहे. कृष्णा केनेला आपण पाहू शकता आणि त्याच्या जोडीला विस्फोटक फलंदाज कल्पेश केनेला तुम्ही पाहू शकता. रोहित देखील असतील अशी खोलवर फलंदाजी. टॉप एज लागली आणि इथून अजून एक धावबाची संधी होती आणि इथून यावेळेस मात्र ओव्हर तो झाली आहे. एक धाव तर कंप्लीट केले जाईल, कारण की बॉल पडल्यानंतर थोडासा हातावरती लागून गेला होता. इस पंच आम्हाला सांगत असताना इथं मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, ते म्हणजेच आपण पाहिलं रनआउट साठी आणि इथून सिंगल मिळालेल्या बॉलवरती एक धाव मिळाली. टीमची टोटल 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाली. त्याच दरम्यान सन्माननीय आपण पाहतो अजित शेठ पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल दादा. आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मान्यवरांची मांदी उपस्थित होती आमच्या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती. गोलंदाज तयार. विजयसाठी बॉल ऑन साइडला खेळण्यात फटका मात्र या लॉंगरला खेळाडू उपस्थित. एकदा तर कंप्लीट फक्त सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. मोठे फटके येत नाही आहेत. आपण पाहतो या ओव्हरमध्ये देखील मागच्या षटकामध्ये कृष्णानं भरपूर चांगली गोलंदाजी केली. 3 विकेट्स त्यानं कॅरी केल्या आणि फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या आणि त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून सुरुवात केली ओव्हरची. निखिलला 2 चेंडू फेकतो, फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय. 4 चेंडू शिल्लक. मोठ्या फटक्यांची गरज, कारण की टार्गेट चांगलं ठेवावं लागेल
सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचावा लागेल. 31 फलकावर देत अजूनही आपण पाहतोय 10 ते 15 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. केलनी टीमला चेंडू भरपूर चांगला कुठल्या स्पॉटवरून पडल्यानंतर अजिबात उचली घेत नाहीये. जातो या ठिकाणी विकेट कीपरच्या हातामध्ये, पूर्णपणे डीप राहिला, खाली राहतो हा बॉल, संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अजय ऑन स्ट्राईक, पुढचा बॉल निखिल ऑन साइडला खेळले, प्रॉपर कनेक्शन. यावेळेस मात्र पट्ट्यामध्ये आला बॉल, ओव्हर पिच बॉल आणि त्याला फेकून दिला बाय डिश लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर. अजय भाकरेच्या बॅटमधनं षटकार. टोटल आता 6 पुढे सकली 37. 37 धावा फलकापती. याच फटक्यांची गरज आहे. मी म्हटलं होतं ते म्हणजेच संघर्ष क्रिकेट संघ केलनी टीमला, कारण की चांगलं टार्गेट हे बनवावंच लागेल. उर्वरित चेंडू या षटकात शिल्लक असतील, फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूमध्ये अजून जर 2 मोठे फटके आले तर एक चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचेल केलनी संघ. कमबॅक करेल का गोलंदाज निखिल आपल्या टीमसाठी. सुरुवात भरपूर चांगली केली, आपल्या ओव्हरचे 3 बॉल चांगले फेकले आणि आता मात्र हा षटकार आलाय 4थ्या बॉलवरती. पुढचा बॉल आपण पोल करण्याचा प्रयत्न केला, थोडेसे पुढे आले होते, फुटवर्कचा वापर केला होता. बॉल भरपूर चांगला पाहायला मिळाला, भरपूर वेगानं हा चेंडू रिलीज झाला. गुडलँड स्पॉटमध्ये पडल्यानंतर थोडासा उचली घेऊन गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू या षटकात शिल्लक असेल, पहिल्या इनिंग मधील आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा बॉल. अतिरिक्त बाउन्स पुन्हा एकदा यावेळेस मात्र आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक्स्ट्रा 10 मिनिटे, कारण की भरपूर उचली गेला हा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहिलं तर 1 पुढे सरकली. एकूण स्कोर 38. 38 धावा फलकावरती. समोर कळले ऑन साइडला फटका भरपूर चांगला आला होता. कार्पेट लॉंगाला खेळाडू उपस्थित, थोडीशी घाई झाली आहे, फंबल झाले थोडेसे क्षेत्ररक्षक. जोपर्यंत कव्हर करते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि अशा रीतीनं खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं संघर्ष क्रिकेट संघ केलेली टीमनं तब्बल गडी गमावलेत. आपण पाहिलं तर 5 गडी गमावत, एकूण धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा बनल्या गेल्या. 10.00 ची सरासरी गाठली गेली, ती म्हणजेच केलेली टीमच्या माध्यमातून 40 धावा बनल्या गेल्या. आणि विजयासाठी आता लक्ष असेल ते शैलेश केले प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बीटी समोर तब्बल 41 धावेचं लक्ष डिझाईन.
डीजे मास्टर तिथून खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाला आणि बॅटिंग केली ती म्हणजेच केलेली टीमनं बनवलं एकूण 40 धावा आणि आता जिंकण्यासाठी 41 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली जाते ती म्हणजेच स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह 11 निंबवली बी टीमची जोडी आपण पाहतोय एका बाजूला कल्पेश केने इनफॉर्म बॅट्समॅन आपण पाहतोय हे घातकी ऑलराऊंडर आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ देईल या स्पर्धेमध्ये ज्यांना भरपूर चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये तो निखिल आपल्याला पाहायला मिळेल 41 धाब्याचं लक्ष आपण पाहतोय 10 चेंड आपण बघतो या ठिकाणी 10.25 ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी प्रति ओव्हर मागे ते म्हणजेच निभावली बी टीमला आणि सेकंडला फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच कल्पेश केने आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विकी भोईर सामना सुरू होतोय गेम ऑन होतोय सेकंड सत्राला सुरुवात पहिला बॉल फेकण्यासाठी विकी तयार लेट्स प्ले रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला आणि पुन्हा डेट घोषित करतील आमचे पंच दैवत आपण पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लीगचे पंच आपण पाहतोय प्रवीण विषय आपल्याला पाहायला मिळतील चांगली पंचाची भूमिका साकारली जाते आता आज तिसरे पंच देखील असतील ते कृष्णा केने मात्र त्यांचा मॅच या ठिकाणी सुरू आहे निंबवली बी संघ विपक्ष केळणी असा सामना पाहायला मिळतोय पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला शॉट फाईन लेगला जेल सुटला जाईल सर्वात मोठी चुकी असेल कारण की कल्पेश केनेला जीवदान देणं ही भरपूर मोठी चुकी आहे या वर्षाच्या हंगामामध्ये त्यानं कित्येक अर्धशतक ठोकली आहेत आणि आताच आम्ही पाहिला एक शतक देखील त्यानं ठोकला बल्ल्याने प्रीमियर लीग मध्ये यस नक्कीच मी देखील युट्यूबच्या माध्यमातून पाहत होतो अप्रतिम बॅटिंग त्यानं केली होती भरपूर इन्फॉर्म मध्ये हा फलंदाज आणि तेवढाच इन्फॉर्म आणि या स्पर्धेमध्ये आज भरपूर चांगली बॅटिंग ज्यानं केली आहे तो निखिल आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल विकी तयार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निखिल ऑन स्ट्राइक फुलटॉस चेंडू समोर खेळले फटका भरपूर चांगला व्ही शेप मध्ये खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ पण देतील फेकी करतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल परफेक्ट फेकी ऑन द स्टंप फेकी भरपूर चांगली पाहायला मिळाली आणि आता त्या सिंगल बरोबर निखिलचं खातं खुलं होईल टीमची टोटल आपण पाहतोय 2 धावा फलकावरती लगावली जाईल लक्ष गाठायचं आहे 41 धाब्याचं इथून आपण पाहतोय भरपूर चांगला हा मॅच मात्र शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल कारण की आता पाहतोय इथून नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला खेळणी संघ देखील भरपूर चांगला संघ मानला जातो याच्यामध्ये देखील गोलंदाजी देखील भरपूर चांगली आहे आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजी देखील तेवढी ताकदवर आहे ती निंबवली बी टीमची शपलून खेळण्याचा प्रयत्न केला ऑप्शनच्या बरोबर बाहेर गेले होते बॅकफुट वरती गेले आणि चेंडू जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 खेळाडूंना बेट करून चौकार यस बॅटकटच्या धावा आपण बघतो अर्थातच कल्पेश केनेच्या खात्यामध्ये 4 धावा जातील विकी तयार पुन्हा एकदा पुढचा बॉल स्विच हिट घेण्याचा प्रयत्न केला रिव्हर्स अटेंड करतायत इथून मात्र आपण पाहतो सक्षम ठरत नाहीये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या आपण पाहतो फलकावरती लगावले जाईल 6 धावा स्कोर कार्डवरती विकी भोईर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय या षटकामध्ये आपण पाहतोय पुढचा बॉल विकी तयार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग फलंदाज कल्पेश पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज विकी आणि स्ट्रायकिंग फलंदाज आपण पाहतोय कल्पेश केने समोर केले ऑन साइडला फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित होते मिळेल फक्त सिंगल बरोबर टीम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती एक चौकार आल्यानंतर लगेच आपण पाहतो कमबॅक करतोय आपल्या षटकामध्ये गोलंदाज विकी भोईर लक्ष काढायचं तब्बल आपण पाहिलं गेलं तर 41 धावेचं आणि आतापर्यंत 7 धावा
फलकावरती लागल्या जातात त्या निंबवली पी टीमच्या. ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला उंची गाठली, लांबी पाहावी लागेल आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते आहे. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए फिल्डर. षटकार. तर षटकार आलाय फलंदाज आपण पाहू शकता. या ठिकाणी निखिलच्या बॅटमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली आज निखिलनं. टीमची टोटल आपण पाहतो एकूण धावसंख्या फलकावरती लागते 13 धावा. ओव्हर नंबर पहिल्या या ठिकाणी समाप्त झाला. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग, चांगली रणनीती पाहायला मिळते. सलामी जोडीच्या माध्यमातून आपण पाहतोय 41 धावेचं लक्ष, 13 पॉईंट आपण पहिल्या ठिकाणी माफ करा 10.25 ची सरासरी गाठायची होती आणि पहिल्या षटकामध्ये ते 13 धावा बनल्या गेल्या. भरपूर चांगली धावगती पाहायला मिळते ती निंबवली बी टीमच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं एकच षटक होतं ते आता समाप्त झालं. आता 5 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे रणनीती आखली जाईल आपण पाहतोय कल्पेश केने आणि दुसऱ्या बाजूला निखिलच्या माध्यमातून. गोलंदाज येतोय दुसऱ्या षटकामध्ये अजय, गोलंदाजी मार्कवरती आणि स्टार्किंगला फलंदाज आपण पाहतोय कल्पेश केने. धावसंख्या फलकावरती लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. पहिला बॉल क्रॉस लाईनला केल्याचा प्रयत्न केला, चेंडू पॅडवरती आदळला होता. स्ट्रॉंग अपील देखील केली गेली पंचांकडे, नंतर इथून पंचांनी ती स्वीकारली नाही. लेग बायच्या स्वरूपानं सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 14 आकड्यावरती आपण पाहतोय. 14 धावा फलकावरती लागल्या जातात. एक पेशन आपण पाहू शकता मॅचचा येणारे बॉल आहेत. आता 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 27 धावेची गरज. अजय तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज निखिल ऑन स्ट्राईक. हलक्याच्या हाताने फक्त बॉटम हँडचा वापर केला, दिशा दिली जाते. लॉंग लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतकक्षक पोहोचतील बॉल पर्यंत, तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या कल्पेश केने आणि निखिलनं आपण पाहतो. धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकेल. 17 धावा फलकावरती, माफ करा 16 धावा असतील. 16 धावा लगावल्या जाते फलकावरती. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या आपण पाहतोय निंबवली बी टीमच्या स्कोर कडपती. अजय तयार पुन्हा एकदा लेफ्ट राऊंड द विकेट. शपलून खेळले पुन्हा एकदा टॉप एज लागली. जेलची संधी होती, खराब जजमेंट चुकीचा पाहायला मिळतं. बॅकअप साठी खेळाडू पोहोचले त्यांच्याकडे देखील चुकी. वारंवार या ठिकाणी चुका थोड्याशा पाहायला मिळतात. खराब क्षेत्ररक्षण आणि इथून पाहता 3 धावा देखील पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळाल्या या मॅच मध्ये. तुम्हाला जर विजय प्रस्थापित करायचा असेल तर तुम्हाला या चुका सुधाराव्या लागतील, कारण की एक धाव भरपूर महत्वाची क्रिकेटमध्ये आणि या मॅच मध्ये ती म्हणजेच केलेली टीमसाठी एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल, कारण की आपण पाहतो एका बाजूला क्षमता भरपूर आहे निखिल मध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाज कल्पेश केनेमध्ये. ते जर मैदानावरती शेवटपर्यंत टिकले तर मॅच लवकरात लवकर फिनिश होईल. धावसंख्या आपण पाहतोय 3 ने पुढे सरकली. 19 धावा फलकावरती. पुढचा बॉल चेंडूची लाईन पाहावी लागेल. यस लेग सोडून बाहेर झाला चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. 110 मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 20 धावा फलकावरती. अर्धा पल्ला पूर्ण झालाय तर म्हणजे आपण पाहतो निंबवली टीमचा आणि अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. जिंकण्यासाठी आता गरज आहे फक्त 21 धावेची. ऑन साइडला फटका खेळले, भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कल्पेश केनेच्या बॅट मध्ये येणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. डिझाईन
फुलटॉस चेंडू, अजून एक मोठा फटका, उंची जास्त आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. चेरन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश केने जबरदस्त बॅटिंग करतोय. लगातारचा हा दुसरा षटकार जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. यावेळेस मी स्टार्मिंग स्ट्रोक खेळाडू पोचतील का पाहायचंय. जेल देखील पुन्हा एकदा ड्रॉप. लगातार चुका झाल्यात क्षेत्रक्षणाच्या माध्यमातून, ते म्हणजे स्किल टीमच्या माध्यमातून. आणि आता सिंगल मिळेल, सिंगल बरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या स्कोर कडपती 33 धावसंख्या जिंकण्यासाठी गरज आहे. येणारे आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 8 धावेची गरज. पाणी मिळणार नाहीये निखिल. नाही आणि 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. चला कृष्णा केने हरकत नाहीये. पाणी न पिलं तर देखील तुमचे फलंदाज मॅच सहज फिनिश करू शकतात. भरपूर ताकद आहे त्यांच्यामध्ये. कल्पेश केने दुसऱ्या बाजूला आपण पाहतो निखिलला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय तिसऱ्या षटकामध्ये जयेश येतो गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय कल्पेश केने ऑन अ स्ट्राईक. 2 मोठे फटके दाखवलेत कल्पेशनं. षटकारांसाठी जाळला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय सातत्यानं लांब लचक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतात. भरपूर एंटरटेनमेंट करत असतो. प्रत्येकी स्पर्धेमध्ये प्रेक्षक वर्गांना तो मनमोहित करणारे बॅटिंग दाखवत असतो. हा तो कल्पेश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र थोडेसे बॅकफुट वरती गेले होते कल्पेश. चेंडू मात्र एस्टनच्या वरून जातोय. पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे भरपूर बाहेर गेले होते कल्पेश फटका खेळण्यासाठी. जर बॅटवरती व्यवस्थित हा बॉल आला असता तर नक्कीच अजून एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला असता. डॉट बॉल, 11 चेंडू, जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. पुन्हा एकदा यावेळेस मध्ये समोर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस फलंदाज कल्पेश केलेला मैदान सोडावा लागेल. बॅटची बाहेरची कडा लागली, इनसाइड एज लागते आणि लागतोय हा पहिला धक्का. तो म्हणजेच निंबवली टीमला फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती कृष्णा केने, कॅप्टन ऑफ टीम. संघाचा संघनायक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 8 धावेची गरज. 10 चेंडू 8 धावेची गरज. अजूनही आपण पाहतोय सामना संपला नाहीये. जर या षटकामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी सातत्याने केली, विकेट्स कॅरी केले आणि लगातार डॉट बॉल फेकले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. बाखडवरती गेले फटका, भरपूर चांगला पॉइंट. दिशेला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत एकदा तर कंप्लीट केली जाईल. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. आपल्या टीमसाठी खेळाडू आपण पाहिलं महेशनं 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या आपण पाहिलं तर 2 ने पुढे सर केलं 35, 35 धावा. आता विजयाचं समीकरण येणारे 9 चेंडू आणि 6 धावेची गरज. मॅच कशा प्रकारे फिनिश करतील कृष्णा केने मैदानावरती. स्ट्रायकिंग गेला पाहायला मिळतील कृष्णा. समोर खेळलेत फटका भरपूर चांगला. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळाडू उपस्थित मिळेल. सिंगल स्ट्राईक रोटीत होती. स्ट्रायकिंगला आता निखिल येईल. धावसंख्या 1 ने पुढे सगळी 36 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे येणारे 8 बॉल आणि फक्त 5 धावेची गरज. जय सय्या, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आताचा बॉल पडल्यानंतर राहिला डीप.
पूर्णपणे खाली राहतो. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज निखिलनं डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जर येणारा शेवटचा बॉल ह्या ठिकाणी जर जयेशनं डॉट फेकला तर शेवटच्या क्षणापर्यंत हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही टीम मध्ये अंतिम चेंडू या षटकात शिल्लक असेल. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतो निखिल ऑन स्ट्राईक. गोलंदाज मार्गवरती पुन्हा एकदा जयेश तयार. ऑन साइडला खेळले दाडवा बॅटला फटका भरपूर चांगला. 2-2 खेळाडूच्या मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. चौकार. स्कोर लेवल झालाय. स्कोर बराबर झालाय. विजयासाठी फक्त आता 6 बॉल आणि 1 धावेची गरज. बॉल द्यायचा लवकर आपण आणि शतक लगेच लावून घ्यायचं केलेली टीम. 6 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय कृष्णा केने ऑन स्ट्राईक. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची मॅच होती आणि या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चांगला खेळ पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. ती निंबवली बी टीमच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. अभिनंदन कृष्णा केने आणि टीम. हार्ड लक विकी भोईर आणि संघर्ष क्रिकेट संघ खेळली टीम. लाईन अप करा, सेकंड करा. तत्पूर्वी आम्ही जातोय मॅन ऑफ द मॅच कडे.